नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 4 सप्टेंबर 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आज घरातून बाहेर जाऊन तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला दिवसभर मिळेल. शारीरिक आजारातून बरे व्हाल, त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकाल. पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केला तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना घरी बोलावण्यासाठी योग्य दिवस नाही. उपाय: कौटुंबिक जीवनात आनंद राहण्यासाठी आपल्या वजना एवढे धान्य गोशाळेत दान करा. वृषभ राशी. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्याबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्या जवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांशी भेटा, जे काम तुम्ही सुरू करणार आहात. दिवसभरात आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर तुम्हाला त्याचे दुःख होईल. कुटुंबातील सदस्यासोबत काही अडचणी निर्माण होतील, परंतु त्याचा मनशांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. उपाय: उत्कृष्ट कौटुंबिक आयुष्य प्राप्त करण्यासाठी कुत्र्यांना दूध प्यायला द्या. मिथुन राशी. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खाजगी स्पेस आवश्यक आहे. आरामात राहण्याचा आनंद लुटू शकाल. आज तुम्ही घरातून खूप सकारात्मकतेने बाहेर पडाल, परंतु कुठल्या किमती वस्तूच्या चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका. भागीदार आपला फायदा घेतील. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी थोडेसे बासमती तांदळासह चांदी लॉकरमध्ये ठेवा. कर्क राशी. धीम्या दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. तुम्ही आज सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल, जिथे जाऊन तुम्हाला मनशांती मिळेल. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उपाय: प्रेमीला भेटायला जाण्याच्या वेळी खडी साखर आणि पाणी पिऊन निघा. याने प्रेमसंबंधामध्ये वाढ होईल.
सिंह राशी, आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमचे असणे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे, तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. आरोग्य चांगले राहील. तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. जवळच्या मित्रमंडळीकडून आनंदाची वार्ता मिळेल. उपाय: चटईचा उपयोग झोपण्यासाठी केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कन्या राशी, आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे तुम्हाला आनंद मिळवून देईल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. कामाचा ताण आणि घरातील उणीधुणी यामुळे त्रस्त राहाल. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपल्या वस्तूंची काळजी घ्या. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिट बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. तुळ राशी, आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नका. जे लोक बरेच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमचा जोडीदार एखाद्या जुन्या कारणावरून तुमच्याशी भांडण करेल. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मादक गोष्टीवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करण्याने तुमच्या आरोग्याला खराबी येईल. आर्थिक स्थितीही बिघडेल. पूर्वजांच्या संपत्तीचे तुम्ही मालक राहाल. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात खूप अडचणी येतील. उपाय: क्रिस्टल बॉल रूममध्ये ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. वृश्चिक राशी, संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात. अशात माता पित्याला त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल. आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही योजना बनवू शकता. ही योजना यशस्वी होईल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. उपाय: सकारात्मक प्रेम जीवनासाठी काळ्या गायीची सेवा करा आणि त्यांना भोजन द्या. धनु राशी, लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे.
याचा अनुभव मिळेल. तुमचे वरिष्ठ अगदी देवतासारखी वागणूक देत आहेत असे वाटते. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या पुढे ढकलाव्या लागतील. संध्याकाळी क्षणभर विश्रांती घ्या. आज तुमची काही संपत्ती चोरी होऊ शकते. जितके शक्य असेल याची काळजी घ्या. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे पालकांची शांती भंग कराल. त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञेचे पालन करा. उपाय: आपल्या कुटुंबाचा भाग नसलेल्या मित्रमंडळींशी व्यवहार करा आणि आपल्या आर्थिक वाढीस मदत करा. मकर राशी. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करत आहात त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. वरच्या पदावरील व्यक्तीपुढे ढोपर घासावे लागेल. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे. आजच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरील निरंतर स्मित नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. नातवंडेही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. उपाय: चांदीचा तुकडा नेहमी आपल्या खिशामध्ये ठेवल्याने धनाची वृद्धी होईल. कुंभ राशी. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते याचा तुम्हाला आज अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी असलेले शत्रू तुमचे मित्र होतील. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे आज तुम्ही चिंतित राहू शकता आणि या बाबतीत विचार करून आपला वेळ खराब करू शकता. आज तुमची प्रकृती चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल, परंतु तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. आपल्या मनावर खूपच दडपण असेल तर आपल्या नातेवाईकांशी बोला. त्यामुळे आपल्या मनावरील ताण काहीसा हलका होईल. उपाय: कौटुंबिक सदस्यांचा आनंद वाढवण्यासाठी नियमितपणे शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करा. मीन राशी. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. तुमचा प्रेमी तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही ही तक्रार ते आज तुम्हाला मोकळेपणाने समोर ठेवतील. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. कुटुंबातील कोणी सदस्याच्या आजारी पडल्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. उपाय: गंगेचे पाणी हिरव्या बाटलीत साठवून ठेवा आणि पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. याने कुटुंबात शांतता आणि आनंद टिकून राहील. धन्यवाद.
असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.